आता माझं प्रेम बघ. आणि दुःखात मला तुझी साथ पाहिजे. सानिया आणि आजू काहीतरी चाललंय. काय? तर वाटतंय खूप दिवसापासून चाललंय. मामींनी कशाला फोन केलाय? हॅलो. काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? तुझी लायकी आहे का माझ्या पोरीवर प्रेम करायची? तुझ्या बापानं बी काही कमावले नाही आणि तू बी असंच वाया जाणार आहेस. मामी, मला काय पण बोला, पण माझ्या पप्पाला काय बोलू नका. होय, एवढाच तुला राग येतो ना, तर अभिषेक काहीतरी करून दाखव. काय करू सांगा? एवढंच वाटतंय ना, तर एका महिन्यात 1 लाख रुपये कमवून दाखव, मग बघू. हे तू गप बस. बघू कसा कमावतो एका महिन्यात 1 लाख रुपये. काम आहे का? अरे आता सध्याची पोराची गरज नाही कामाव. आपल्या कामगाराची गरज नाही. तर काम मिळेल का? नाही रे. तुझ्या बापानं काही कमावलं नाही आणि तू बी असंच जाणार आहेस वाया. हॅलो. बोल की रे. कुठे? आताच हॉटेलमधली कामावरून नाईट शिफ्टला चालू. मला पण घेतील का रे तुमच्या कंपनीत? हो रे, कामगार पाहिजे, घेतील ये. हा, आलो. अरे कुठे मम्मी काय बोलली ती जास्त सिरियस घेऊ अगं मला नाही ग, माझ्या बाबाला बोललेत ते मला वाईट वाटलं ग. अरे मला एक फोन ते ठेव. बरं ठेवतो. नाईट शिफ्टला वाट लागली ना का? आता राहून झोपणार आहे मी. का रे, काय झालं? अरे मामी, थांब जरा, फोन येतोय. अरे ऐक की, अरे माझ्या बहिणीचं लग्न आहे. कोण फोटोग्राफर आहे कर ओळखीचं? कोण फोटोग्राफर आहे कर ओळखीचं? बापाच्या शब्दाला किंमत असली तर फोटोग्राफी सोड. 1 मिनिट इकडे दे. हॅलो. हा दादा, मी फोटोग्राफरच आहे. हा ऐका की, आता तुम्हाला लोकेशन पाठवतो. उद्या सकाळी 6 वाजता तिथं हा ठीक आहे ठीक आहे. हा पोचतो. हा. हा एवढ्या सकाळचं कुठे चाललंय? स्टुडिओ पाहिजे होता एडिटिंगसाठी. कर की. थँक्यू. हॅलो दादा, फोटो चांगले काढलेत. थँक्यू.
आत्ता नाही थांबायचं. हॅलो, रेल्वे स्टेशनवर आलोय मी.